तर अण्णासाहेब डांगेंनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। वाजपेयी यांना त्यांचे उत्तराधिकारी कोण असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळेला वाजपेयींनी सांगितलेल्या नावांमध्ये प्रमोद महाजन यांचं नाव होतं। तेव्हा आपण पंतप्रधान आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री व्हावं असं महाजनांच्या मनात आलं आणि त्यानंतर आमचा चळवादाला सुरुवात झाली असं वक्तव्य अण्णासाहेब डांगेंनी केलं। अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण, त्यात प्रमोदजींचं नाव होतं। आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजींच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या चळवळाला सुरुवात झाली। 15,500 कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकांना देतात, बाळासाहेब म्हणाले अण्णा डांगेंना द्यायचं। एवढं प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नडलं। तर यावरती प्रकाश महाजन यांनी नक्की काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। माननीय अण्णासाहेब डांगे, आपण आज भाजपात परत आलात, खूप आनंदाची गोष्ट आहे असं प्रकाश महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। पण आपल्यासारख्या नेत्यानं प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेंविषयी जे वक्तव्य केलं ते वेदनादायी होतं असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलं। आपल्याला प्रश्नाला उत्तर द्यायला जी व्यक्ती हयात नाही त्यावर आपण अशा पद्धतीनं आरोप करणं हे आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही। आपले महत्त्व वाढवण्यासाठी इतरांवर आरोप करणं हे कितपत योग्य आहे अशी विचारणा देखील प्रकाश महाजन यांनी केलेली आहे। एवढंच मी अत्यंत नम्रपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की काही चुकलं असल्यास आपण मला क्षमा करावी असं देखील यावेळेला प्रकाश महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।